हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. आज आपल्या 8th स्टँडर्डचा सगळ्यात पहिला दिवस आहे आणि आपण स्टार्ट करत आहोत मॅथ्स चॅप्टर नंबर 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. ओके, सो आपण आतापर्यंत काय शिकलेलो होतो, याच्या अगोदर 7th स्टँडर्डला आपण काय काय शिकलेलो होतो याचं जरा रिकॉल करूया. ओके, बघा आता सगळ्यात पहिले जर मी तुम्हाला आपल्या क्लासमध्ये असणारे स्टुडंट्स जर मी काउंट करायला सांगितले, ओके, किंवा जर आपल्याकडे आहेत काहीतरी एक गोणीभर भरलेले मँगोज आहेत, ओके, जर काउंटिंग करायला सांगितलं मी तुम्हाला, तर तुम्ही कुठून काउंटिंग कराल, कुठून स्टार्ट कराल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अँड सो ऑन. अशा पद्धतीने तुम्ही काउंटिंग कराल की नाही? ओके, सो नंबर्स आर ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप टू द इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय? संपणार नाहीत एवढे नंबर्स, इन्फिनिटी. ओके, या नंबर्सला आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर्स. या नंबर्सला आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर्स. म्हणजे असे नंबर्स जे कुठून स्टार्ट होतात रे? 1 पासून स्टार्ट होतात. अशा नंबर्सला आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर्स. ओके, नॅचरल नंबरलाच दुसरं नाव आहे काउंटिंग नंबर्स. नॅचरल नंबरलाच दुसरं नाव काय आहे? काउंटिंग नंबर्स. ओके, कारण आपण काय करतो या ठिकाणी? काउंटिंग करतो आणि नॅचरल नंबर्स ऑलवेज कुठून स्टार्ट होतात? फ्रॉम 1. सो नॅचरल नंबर्स आर ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 1. 1 पासून स्टार्ट होणाऱ्या नंबर्सला आपण काय म्हणणार आहोत? नॅचरल नंबर असं म्हणणार. ठीक आहे, ओके. आता सपोज आपल्या आर्यनकडे होते 5 मँगोज. आर्यनकडे किती मँगोज होते? 5 मँगोज. आणि हे पाचीचे पाची मँगोज त्याने कोणाला देऊन टाकले? वंशला. कोणाला देऊन टाकले? हे 5 चे 5 मँगोज वंशला देऊन टाकले. सो दॅट आता मला सांगा आर्यनकडे किती मँगोज शिल्लक राहिले? 0. ओके, पण या ठिकाणी 0 आहे का? चेक करा. या नंबर सिस्टम मध्ये ही जी नंबर सिस्टम आहे ज्याला आपण नाव दिलं होतं नॅचरल नंबर्स, या नॅचरल नंबर्स मध्ये तुम्हाला 0 दिसतोय का? ओके, सर इथे तर 0 दिसत नाहीये. ओके, मग नवीन नंबर ऍड करण्याची आपल्याला गरज पडते आणि तो नंबर काय आहे? 0. मग 0 पासून स्टार्ट होणारे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पासून तर इन्फिनिटी पर्यंतचे जे नंबर्स आहेत या नंबर्सला आपण काय म्हणतो? होल नंबर. या नंबर्सला आपण काय म्हणतो? होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? असे नंबर ज्यांची सुरुवात कुठून झाली रे? 0 पासून झाली. ओके, असे नंबर ज्यांची सुरुवात कुठून झाली? 1 पासून, 2 पासून, 1 2 3 4 5 या नंबर्सला आपण काय म्हणणार? नॅचरल नंबर. आणि ज्यांची सुरुवात कशापासून झाली रे? 0 पासून झाली. अशा नंबर्सला आपण काय म्हणणार? होल नंबर्स. अशा नंबर्सला आपण काय म्हणणार? होल नंबर्स. आणि होल नंबर्स आपण कशाने डिनोट करतो? W या लेटरने. होल नंबर आपण कशाने दाखवतो? W या लेटरने दाखवतो. ओके, ठीक आहे. मग आता आपण नंबर सिस्टम जर काढली तर आपल्याकडे 0 आहे, 1 2 3 4 5 पासून इन्फिनिटी पर्यंत नंबर्स आहे. आता सेम एक्झाम्पल घेऊया की आर्यनकडे किती मँगोज होते रे? 5 मँगोज होते. वंशकडे किती मँगोज आर्यनने दिले? 5. सो 5 मधनं 5 तुम्ही मायनस केले होते. काय केले होते? मायनस केले होते. सो दॅट तुम्हाला काय मिळाला होता? 0. मग या ठिकाणी एक नवीन नंबर तयार झाला आणि तो नंबर म्हणजे काय आहे? बघा, -5. कोणता नंबर तयार झाला? -5. सो प्रत्येक नंबरचा एक अपोजिट नंबर असतो. प्रत्येक नंबरचा काय असतो? एक अपोजिट नंबर असतो. फॉर एक्झाम्पल सगळ्यात जास्त सेंटरला आहे 0, या ठिकाणी आहे +1, तर त्याचा अपोजिट नंबर काय? -1. या ठिकाणी जर 2 आहे तर या ठिकाणी काय आहे? -2. आणि या ठिकाणी जर 3 आहे तर या ठिकाणी काय आहे? -3. सो प्रत्येक नंबरचा काय असतो? एक अपोजिट नंबर असतो. एक नंबर असतो पॉझिटिव्ह, एक नंबर असतो निगेटिव्ह. ओके, सो इकडे पण इन्फिनिटी नंबर्स आहेत आणि या साईडला सुद्धा इन्फिनिटी नंबर आहे.
सो 0 नंबरच्या, बघा हा जो 0 नंबर आहे, या 0 नंबरच्या राईट हँड साइडला असतात पॉझिटिव्ह नंबर्स. काय असतात रे? पॉझिटिव्ह नंबर्स. आणि लेफ्ट हँड साइडला काय असतात? निगेटिव्ह नंबर्स. काय असतात? सो आता या ठिकाणी आणखी एक नंबर सिरीज तयार होते की सगळे, बघा या ठिकाणी असणारे सगळे निगेटिव्ह नंबर्स, हा 0 आणि सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, या सगळ्यांचा मिळून जो ग्रुप तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? इंटिजर. त्यांना काय म्हणतो आपण? इंटिजर्स असं म्हणतो. इंटिजर आपण आय या लेटरने दाखवतो. इंटिजर कोणत्या लेटरने दाखवतो? आय. सो याच्यामध्ये कोण येतं? ऑल निगेटिव्ह नंबर्स 0 अँड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स अप टू द इन्फिनिटी. या नंबर्सला आपण काय म्हणतो? इंटिजर्स. इंटिजर्स आपण आय या लेटरने डिनोट करतो. कोणत्या लेटरने डिनोट करतो? आय या लेटरने काय करत असतो? डिनोट करत असतो. सो 3 नंबर सिरीज आपण आतापर्यंत शिकलेलो होतो. म्हणजे लास्ट स्टँडर्डला 7वी पर्यंत आपण काय काय शिकलेलो होतो? आपण सगळ्यात पहिले बघितलं होतं नॅचरल नंबर. सुरुवात कुठून होते नॅचरल नंबरची? 1 पासून. त्याच्यानंतर आपण बघितलं होल नंबर्स, आणि होल नंबरची सुरुवात कुठून होते? 0 पासून. 0, 1, 2, 3, 4, 5 पासून इन्फिनिटी पर्यंत. आणि लास्ट बघितलं होतं आपण इंटिजर्स. सगळे निगेटिव्ह नंबर्स 0 आणि सगळे पॉझिटिव्ह नंबर्स यांचे मिळून काय तयार होतं? इंटिजर्स तयार होते. ओके, चला मग आता आपल्याला आणखी एक नवीन सिस्टम आज बघायची आहे. ओके, सो दॅट आपण कोणाच्या घरी जाऊया? आरोहीच्या घरी जाऊ. चला. ओके, आरोहीच्या घरी जाताना आरोहीच्या पप्पांना माहिती होतं आपण सगळे येणार आहेत, म्हणून आरोहीच्या पप्पांनी पहिलेच सगळी व्यवस्था करून ठेवली आणि आपल्यासाठी काय मागवून ठेवलेत रे? मँगोज मागवून ठेवलेले. सॉरी, मँगो नाही, पिझ्झा. काय मागवून ठेवले? पिझ्झा मागून ठेवले. आपण 4 फ्रेंड्स गेलोत. किती फ्रेंड्स गेलोत आपण? 4 फ्रेंड्स आहोत आणि आपण कोणाच्या घरी जातोय? आरोहीच्या घरी. सो आरोहीच्या पप्पांनी आपल्यासाठी काय आणलेत? पिझ्झा आणलाय खायला. ओके, चला मग या पिझ्झाचे किती पार्ट्स केले रे? 4 जण आहेत. एक एक पिझ्झा तर सगळे खाणार नाही. सो दॅट त्याचे किती पार्ट्स करून टाकले? 4 पार्ट केले. या 4 पैकी हा एक पार्ट त्यांनी कोणाला दिला रे? कोणाला दिला? शिखाला दिला. समजा कोणाला दिला? शिखाला हा पिझ्झाचा एक तुकडा त्यांनी दिला. आता हा कसा डिनोट करणार तुम्ही? 1 ने डिनोट करणार का याला? या भागाला 1 ने डिनोट करणार का? ओके, याच्या अगोदर देखील हा भाग आपण ऑलरेडी बघितला होता. जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही शिकला होतात अ क्वार्टर. शिकला होतात का? हाफ आणि 3 क्वार्टर. ओके, हे आपण शिकलेलो होतो ऑलरेडी. लास्ट इयरला आपण हे शिकलेलो होतो. ओके, जर मग आपण टोटल किती पार्ट्स केलेत रे? टोटल पार्ट्स केले 4 आणि या 4 पार्ट पैकी आपण एक पार्ट कोणाला दिला? शिखाला दिला. सो हे काय तयार झालं रे? 1/4. यालाच आपण काय म्हणतो? अ क्वार्टर. यालाच काय म्हणतो आपण? अ क्वार्टर. या एवढ्या भागाला आपण काय म्हणतो? सो क्वार्टर. 1/4 पार्ट असं देखील याला म्हणतात. ठीक आहे, आणखी एक तुकडा घेतला त्यांनी. शिखा म्हणाले माझे काय पोट भरलं नाही, मला आणखी एक भाग पाहिजे. सो दॅट त्यांनी काय केलं रे? आणखी एक भाग दिला. सो टोटल भाग किती होते? 4. 1, 2, 3, 4. त्यापैकी शिखाला किती भाग दिले? 2 पार्ट दिले. ही जर डिव्हिजन केलं तर काय होईल? 2 1 जा 2, 2 2 जा 4. काय आन्सर आलं बघा? 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1/2. यालाच आपण काय म्हणतो? हाफ. यालाच काय म्हणतो आपण? हाफ. बघा मग अर्धा भाग दिलाय का तिला? शिखाला अर्धा भाग दिला का आपण? येस. ओके, ती म्हणाली सर अजून पण माझं काही पोट भरलेलं नाही, मला आणखी पाहिजे. ती भुकेली आहे कदाचित, ती 4-5 दिवसापासून जेवलेली नाहीये बिचारी. आपण देऊन टाकू तिला. आणखी एक भाग तिला देऊन टाकला. ओके, सो किती भाग दिला रे आपण? बघा टोटल 4 पार्ट्स होते आपल्याकडे, त्यापैकी तिला किती भाग दिले? 3 पार्ट्स. सो 3/4. यालाच काय म्हणतात? 3 क्वार्टर असं म्हणतात. काय म्हणतात? 3 क्वार्टर. ओके, आणि लास्ट मग आता मी म्हणालो की जाऊ दे, आता एकच भाग उरलाय, तो एक सुद्धा खाले, एक भागी ठुसले. ओके, मग तिने काय केलं बिचारीने?
तो एक भाग सुद्धा खाऊन टाकला. ओके, मग टोटल भाग किती होते आपल्याकडे 4. त्याच्यापैकी सगळेच्या सगळे भाग आपण तिला दिले 4च्या 4. सो 4 1 जा 4, 4 1 जा 4. काय आन्सर आलं 1/1. 1/1 म्हणजेच काय 1. म्हणजे पूर्ण होल, पूर्णच्या पूर्ण पिझ्झा आपण कोणाला दिला, शिखाला दिला. ओके, खाऊन टाकलं बिचारी शिखाने, पोट भरलं तिचं, खूप झाली ती. ओके, पाणी पिलं. आता प्रश्न काय येतो सर, हा पिझ्झा कुठे मध्येच आला. आपण नंबर सिस्टम बघत होतो. नंबर सिस्टम मध्ये आपण सगळ्यात पहिले काय बघितलं, नॅचरल नंबर, त्याच्यानंतर बघितलं होल नंबर्स, त्याच्यानंतर बघितलं इंटिजर्स, आणि आता काय बघत आहोत आपण, रॅशनल नंबर. ओके, सो आता आपल्याकडे काही नंबर्स आलेले आहेत. एक नंबर होता आपल्याकडे 1/4, एक नंबर होता आपल्याकडे 1/2, एक नंबर होता आपल्याकडे 3/4. येस ऑर नो. सो हे सगळे नंबर बघा, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. हा न्यूमरेटर, याला डिनॉमिनेटर म्हणतो. येस ऑर नो. न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. या फॉर्म मध्ये आहे का न्यूमरेटर डिनॉमिनेटर, न्यूमरेटर डिनॉमिनेटर या फॉर्म मध्ये आहे का? येस सर, हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये आहे. ह्यालाच म्हणतात P/Q फॉर्म. काय म्हणतात? P/Q फॉर्म. मग असे नंबर जे P/Q च्या फॉर्म मध्ये लिहिलेले असतात, अशा नंबर्सला आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर्स असे म्हणतो. काय म्हणतो? रॅशनल नंबर्स. मग काही असेल बघा, 11/5, 22/3, 67/5, 99/101. बघा P/Q, 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 P/Q या फॉर्म मध्ये आहे, म्हणून या नंबर्सला आपण काय म्हणणार? रॅशनल नंबर. मग रॅशनल नंबर मध्ये कंडिशन काय सर? पहिली कंडिशन P/Q च्या फॉर्म मध्ये पाहिजे नंबर. कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? P/Q च्या. सेकंड काय? P and Q should be integer. काय असला पाहिजे रे? इंटिजर्स असले पाहिजेत. ओके, P आणि Q काय असले पाहिजेत? इंटिजर. म्हणजे काय सर? ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, ऑल निगेटिव्ह नंबर्स आणि 0 हे घेऊन कोणताही नंबर आपण घेऊ शकतो. आणखी एक तिसरी कंडिशन काय सर? Q should not be equal to 0. Q should not be equal to 0. हा जो Q आहे, हा 0 नसायला पाहिजे. उदाहरणार्थ काय सर? बघा 67 जर 0 घेतला, 67/0 हा भागाकार करून बघा, 67 डिवायडेड बाय 0. 0 ने भाग द्या. कधी भाग जाईल का? बापा जन्मामध्ये. 0 0 जा 0, परत 67 उरलं. 0 0 जा 0, 67 उरलं. द्या, म्हातारा होस तोपर्यंत भाग देत बसा. भाग जाईल का? आयुष्यात कधीतरी भाग जाईल का? याला भाग जाऊ शकत नाही. याला म्हणतात अनडिफाईन. याला काय म्हणतात? अनडिफाईन. याला आपण डिफाईन करू शकत नाही. म्हणून हा जो डिनॉमिनेटर आहे हा 0 नसायला पाहिजे. काय नसायला पाहिजे? 0 नसायला पाहिजे. सर हा न्यूमरेटर 0 असेल तर चालेल का? तर चालेल. न्यूमरेटर 0 असेल तर चालेल का? तर चालेल. बघा उदाहरणार्थ आपण घेऊया 0/5. 0/5. मग 5 चा टेबल म्हणा. 5 0 जा 0. आलं का आन्सर? 0 आलं का? म्हणजे 0 ला भाग देऊ शकतो आपण, पण 0 ने भाग देऊ नाही शकत. समजतं एव्हरीवन? सगळ्यांना कळलं? ओके, सो कंडिशन काय? सोपी कंडिशन लक्षात ठेवा की हा जो डिनॉमिनेटर आहे हा 0 नसायला पाहिजे. हा काय नसायला पाहिजे? 0 नसायला पाहिजे. 0 सोडून बाकी काहीही चालणार आहे, बट हा 0 नसला पाहिजे. एवढं मात्र खरं. समजलं? मग तुम्हाला परत सांगतो, रॅशनल नंबर कोणाला म्हणायचा? असे नंबर जे आपण P/Q च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. कोणाच्या फॉर्म मध्ये? P/Q च्या. वेअर P and Q शुड बी काय असले पाहिजेत? इंटिजर्स असले पाहिजेत. काय असले पाहिजेत?
इंटिजर्स आणि हा जो क्यू आहे हा क्यू शुड नॉट बी इक्वल टू 0. हा काय नसला पाहिजे, 0 नसला पाहिजे. समजलं का सगळ्यांना? येस ऑर नो? मग बघा इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला रॅशनल नंबरचे. -25/3 -25 इंटिजर आहे का? आहे सर. 3 इंटिजर आहे का? आहे सर. ओके, सो हा P/Q च्या फॉर्म मध्ये, P/Q च्या फॉर्म मध्ये. तर 4 बघा हा -4 तर एकटाच आहे, P/Q हे नाहीये. अपॉन 4 आहे का काही? नाहीये. मग हा इंटिजर आहे का? सॉरी, हा रॅशनल नंबर आहे का? नाही. असं तुम्ही म्हणाल की सर हा रॅशनल नंबर नाही, बट याला मी असं लिहू शकतो का -4/1? काय फरक पडेल का? काहीच फरक पडणार नाही. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपण 4 ने 4 ला भाग दिला होता. काय होतं? 4 1 जा 4, 4 1 जा 4. आन्सर काय आलं? 1/1. काय आन्सर आलं होतं बघा? 1/1 लाच आपण काय म्हटलं होतं? 1. म्हणजे जेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की असा कोणताही टर्म असेल, 0 असेल तर आपण त्याला 0/1 लिहू शकतो. फक्त एकटा 3 असेल तर त्याला आपण 3/1 लिहू शकतो. कारण 3 ला आपण 1 ने भाग दिला तर आन्सर 3 येणार आहे. बघा 3 इथे लिहितो बघा, 3 डिवायडेड बाय 1, 3 डिवायडेड बाय 1. 1 चा टेबल म्हणा. 1 1 जा 1, 1 2 जा 2, 1 3 जा 3. सो हा 1 बघा, हा 1 हा 3, 1 3 जा आणि हे आन्सर आलं तुमचं 3. 3 मधनं 3 गेले काय आलं? 0. तुमचा आन्सर काय आलं रे? बघा आलं का? म्हणजे 3/1 चा अर्थ काय होतो? 3. समजलं का? 3/1 चा अर्थ काय होतो? 3च होतो सर. म्हणून असे जर नंबर्स आले, एकटे नंबर्स आले, उदाहरणार्थ -4 असेल, -11 असेल, -5 असेल, 0 असेल, 3 असेल, 5 असेल, 11 असतील, 19 असतील, हे सुद्धा रॅशनल नंबर्स आहेत. हे सुद्धा काय आहेत? रॅशनल नंबर्स आहेत. का? सर आपण याला असं लिहू शकतो 4/1, 11/1, -5/1, 0/1 असं आपण लिहू शकतो. मग झालं सर. बघा हा तुमचा झाला P डिवायडेड बाय हा झाला तुमचा Q. सो झालं का Q P/Q च्या फॉर्म मध्ये लिहिता आलं का आपल्याला? येस. सो याला सुद्धा आपण काय म्हणणार? रॅशनल नंबर्स असं म्हणणार. सो डेफिनेशन काय बघा रॅशनल नंबरची? द नंबर्स ऑफ द फॉर्म M/N. जे नंबर्स कोणत्या फॉर्म मध्ये लिहितात? M/N म्हणा, P/Q म्हणा, चालेल. ओके. M म्हणजे काय? न्यूमरेटर. N म्हणजे काय? डिनॉमिनेटर. जे नंबर M/N च्या किंवा P/Q च्या फॉर्म मध्ये लिहिता येतात अशा नंबर्सला आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर. ओके. हिअर M अँड N आर द इंटिजर्स. बघा इथे मी काय लिहिलं होतं? P आणि Q काय आहेत? इंटिजर्स आहेत. मग इथे M/N घेतलंय तर M आणि N काय असले पाहिजेत? इंटिजर्स असले पाहिजेत. सर इंटिजर म्हणजे काय? ऑल निगेटिव्ह नंबर, ऑल पॉझिटिव्ह नंबर आणि 0 या तिघांना मिळून काय तयार होतं? इंटिजर्स. बट n इज नॉट 0. बट हा n बघा M/N मधला हा n काय नसला पाहिजे? 0 नसला पाहिजे. बाकी सगळे नंबर्सला आपण काय म्हणू शकतो? रॅशनल नंबर्स म्हणू शकतो. समजलं का तुम्हाला? येस ऑर नो? येस. ओके. सो हे तुमच्या माहितीसाठी होतं सगळं. आणि या ठिकाणी आपण डेफिनेशन बघितली कोणाची? रॅशनल नंबरची. सो रॅशनल नंबर कोणाला म्हणायचे? असे नंबर जे M/N च्या फॉर्म मध्ये लिहिलेले असतात. M आणि N हे दोन्ही इंटिजर्स आहेत. ओके. फक्त N काय नसला पाहिजे? 0 नसला पाहिजे. समजलं का तुम्हाला? ओके. आता बघा, आता पुढची कन्सेप्ट किती भारी आहे ड्रॉइंगची. टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. नंबर लाईन वर आपल्याला काय दाखवायचंय? काय दाखवायचंय आपल्याला? रॅशनल नंबर दाखवायचे. आतापर्यंत आपण कसे नंबर दाखवले होते? सर आपण इंटिजर्स दाखवले होते. आपण काय दाखवले होते? इंटिजर. सेंटरला आम्ही काय घेतो सर? 0 आणि थोड्या थोड्या अंतरावर 1 2 3 4 5 6 7 हे इकडे ऑल पॉझिटिव्ह नंबर. इकडे काय दाखवतो? -1 -2 -3 अँड -4 सो ऑन. ओके. हे कोणते नंबर दाखवले सर आम्ही? हे कोणते नंबर दाखवले आपण? इंटिजर दाखवले. हे कोणते नंबर दाखवले?
आता कोणते नंबर दाखवायचे आपल्याला? रॅशनल नंबर्स. आता कोणते नंबर दाखवायचे? रॅशनल नंबर. चला पहिला रॅशनल नंबर दिलाय बघा, 7/3 दिलाय. काय दिलाय इथे? दिलाय तुम्हाला 2 आणि इथे काय दिलाय? -2/3. ओके, समजलं का तुम्हाला हे? यस ऑर नो? काय काय आपल्याला दाखवायचंय? हा पहिला नंबर आहे, हा दुसरा नंबर आहे आणि हा तिसरा नंबर आहे. हे तिन्ही नंबर्स आपल्याला शो करायचे. इथे मी सेंटरला घेतो 0. घेतला 0. ओके, आता कसं ड्रॉ करायचं हे बघा, एकदम सोपं आहे, काहीही डिफिकल्ट नाहीये. ओके, समजतं एव्हरीवन? ओके, चला आता आपण डिनॉमिनेटर बघूया. आपण डिनॉमिनेटर बघितला, इथे किती आहे रे? 3. मग आपण पिझ्झा घेतला होता, आठवतं का तुम्हाला? हा पिझ्झा, पिझ्झाचे किती भाग केले होते? 4. मग किती पार्ट्स केले ते कुठे लिहिलं होतं आपण? खाली. म्हणजेच कुठे लिहिलं होतं? डिनॉमिनेटरला. आणि न्यूमरेटरला तर काही लिहिलंच नाही आपण अजून. ओके, चला म्हणजे इथे 4 चा अर्थ काय होत होता? 4 चा अर्थ काय होत होता? या पिझ्झाचे किती पार्ट्स केलेत आपण? 4 पार्ट्स केलेत, असा त्याचा अर्थ होतो. मग आता इथे जर 3 आहे, याचा अर्थ किती पार्ट्स केलेले असतील रे? किती पार्ट्स केलेले असतील? 3. मग हा बघा, हा 0 तुम्ही असा लिहा 0 आणि इथे 3 पार्ट्स करा. 1, 2 आणि 3. बघा, हा जो तिसरा नंबर असेल तिथे काय लिहायचंय तुम्हाला? 1. समजलं का? किती लाईन्स काढल्या तुम्ही? 1, 2, 3. म्हणजे तुम्ही 3 भाग केले. बघा, हा पहिला भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग. किती पार्ट्स केले रे तुम्ही टोटल? 3. बट हे 3 पार्ट्स करताना लक्षात घ्यायचंय, 3 पार्ट्स करताना की यांच्यामधलं डिस्टन्स कसं असलं पाहिजे रे? सेम असलं पाहिजे. यांच्यामधलं डिस्टन्स कसं असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. ओके, नाही तर असं काढा 1, नाही तर असं काढा 1, 2 आणि 3. मग इथे लिहा 1. असं चालेल का? नाही. मग याला तुम्हाला लाथ भेटेल एक माझ्याकडनं. ओके, सो कसं काढायचं रे? 1, 2 आणि 3. इथे लिहा 1. लगे परत 1, 2, 3. इथे लिहा 2. इथे काढा 1, 2, 3. इथे लिहा 3. ओके, 1, 2, 3. इथे लिहा 4. ओके, केले? जसे त्या साईडला केलं तसं या साईडला पण करा. 1, 2, 3. इथे लिहा 1, -1 येईल या ठिकाणी. ओके, 1, 2, 3. इथे लिहा -2. 1, 2, 3. इथे लिहा -3 अँड सो ऑन. ओके, इकडे पण नंबर्स असू शकतात. पहिलं काम काय केलं आपण? 0 लिहिला. मग त्यानंतर काय काम केलं? डिनॉमिनेटर बघितला. डिनॉमिनेटर होता 3. मग किती इक्वल पार्ट्स केले? 3. सर डिनॉमिनेटर 4 असता तर 4 इक्वल पार्ट्स केले असते. सर डिनॉमिनेटर 5 असता तर 5 इक्वल पार्ट्स केले असते. हा 1 किती वर घेतला असता? 5 वर घेतला असता. 1 किती वर घेतला असता? चला आता डिनॉमिनेटरचं काम झालेलं आहे. आता कोणाकडे बघा? न्यूमरेटर कडे. कितवी लाईन आहे ही? काय म्हटलं तिथे? काय नंबर दिलाय? 7. कितवा नंबर दिलाय? 7 नंबर दिलाय. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? म्हणजे राईट साईडला जायचं का लेफ्ट साईडला? ओके, सो या 0च्या, हा जो 0 तुम्हाला दिलाय, या 0च्या राईट साईडला मी कितवा नंबर बघणार रे? या 0च्या राईट साईडला मी कितवा नंबर बघणार? 7. मग बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. सापडला का नंबर तुम्हाला? ओके, या नंबरला काहीतरी नाव द्या. ए लिहितो मी. काय नाव देतो याला? ए नाव देतो या पॉइंटला. हा पॉइंट, याला नाव देतो ए. इथं मी असा करतो एरो. आणि हा नंबर कोणता आहे रे? 7/3. हा नंबर कोणता आहे? आता हा 2. हा 2 कुठे आहे रे? कुठे दिसतोय 2 तुम्हाला? क्लिअर क्लिअर. बघा, हा 1 आहे आणि हा काय? 2. म्हणजे 2 पॉइंट शोधायची गरज आहे का? गरज आहे का 2 शोधायची? सो हा बी पॉइंट आणि इथे 2 ऑलरेडी लिहिलेलं आहे. 2 ऑलरेडी लिहिलेलं आहे, परत लिहायची गरज आहे का? आता पुढचा नंबर बघा. आता काय? हे 3 तर तुम्ही पार्ट्स केलेले आहेत. इथे काय रे? -2. मग 0च्या राईट हँड साईडला जाऊ का 0च्या लेफ्ट हँड साईडला जाऊ? लेफ्ट हँड साईडला. 0च्या लेफ्ट हँड साईडला किती नंबर जायचे 0च्या लेफ्ट हँड साईडला? 2. बघा, हा 0, हा 1 आणि हा 2. हा नंबर याला नाव द्या सी. इथे एरो करा आणि लिहा
-2/3. दाखवलं का रॅशनल नंबर लाईनवर शो करता आले तुम्हाला? ओके, याच्यामध्ये काही डिफिकल्टी आहे मग? ओके, अजून एक काढून दाखवतो, किंवा चला काही काढून दाखवायची गरज नाहीये, डिरेक्टली आपण जाऊया प्रॅक्टिस सेटवर. प्रॅक्टिस सेट 1.1. आतापर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम सेट्स होते. काय होते? प्रॉब्लेम सेट्स होते. आता काय तुम्हाला प्रॅक्टिस सेट असणार आहेत. आता काय असणार आहेत तुम्हाला? प्रॅक्टिस सेट. ओके, चला मग आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिले सर सेंटरला काय लिहायचा असतो? 0 लिहून टाकला सर, 0 लिहून टाकला. आता इथे काय नंबर दिलेले ते चेक करा. मी तुम्हाला परत लिहून दाखवतो. पहिला नंबर आहे 3/2, दुसरा नंबर आहे 5/2, तिसरा नंबर आहे मग सर 0 लिहिल्यानंतर चेक करायचा असतो डिनॉमिनेटर. काय चेक करायचा असतो? डिनॉमिनेटर किती आहे रे? डिनॉमिनेटर किती आहे? 2. म्हणजे किती इक्वल पार्ट्स करणार आपण? 2 च्या लाईन्स काढणार आपण. बघा मग किती सोपं आहे बघा. हा 1, हा 2, इथे लिहिणार 1 1 2, इथे लिहिणार 2 1 2 1 2 1 2. मग इथे लिहिले 1 2, इथे लिहा 3 4 आणि 5. सिमिलरली जसं तिकडे केले तसं इकडे पण करा. 1 2 1 2 1 2 1 आणि 2. इथे लिहा तुम्ही -1 -2 -3 अँड -4. समजलं का? ओके, आता चला नंबर दाखवूया आपण. आता न्यूमरेटर चेक करा. न्यूमरेटर किती आहे रे? 3. प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. प्लस आहे का मायनस आहे? प्लस. मग राईट हँड साईडला जाऊ की लेफ्ट हँड साईडला? कोणाच्या? माझ्या का तुमच्या? 0च्या. कोणाच्या? 0च्या राईट हँड साईडला जायचंय. किती नंबर जायचंय? किती नंबर जायचंय? 3 नंबर. मग चेक करा 1 2 3. बघा हा सापडला का तुम्हाला? 3. इथं लिहा A, इथं दाखवा एरो, आणि तो नंबर इथे खाली लिहा 3/2. सर्कल केलं नाही केलं तरी पण चालेल. ओके, दुसरा नंबर काय बघा? 5/2. 5 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? मग 0च्या राईट हँड साईडला किती नंबर जायचे आपण? 5. 1 2 3 4 5. ओके, हा दुसरा 5 वर मिळाला तुम्हाला पॉइंट, याला म्हणा बी. इथे एरो दाखवा, इथे लिहा 5/2. काय लिहिणार? 5/2. समजलं का? समजलं सगळ्यांना? ओके, कसं काढायचंय, ड्रॉ करायचंय? आणखी तुम्ही डोकं लावून वापरू शकतात. ही लाईन जर थर्ड आहे तर ही झाली 4th आणि ही झाली 5th. परत रीड करायची गरज आहे का? नाही, पण करायचं. काय वेळ नाही लागत, जास्त वेळ नाही लागत. पुढचा नंबर काय बघा? -3/2. मायनस आहे. मग 0च्या राईट साईडला जायचं का लेफ्ट साईडला? आता सर लेफ्ट साईडला. कितवी लाईन शोधायची? थर्ड लाईन. 1 2 3. आला का? ही 3. इथे A पॉइंट झाला, B पॉइंट झाला, याला म्हणा C पॉइंट, आणि याला एरो करून दाखवा -3/. काय अवघड आहे मला सांगा नंबर लाईनवर दाखवणं? आहे काय डिफिकल्ट? ओके, दाखवता येईल मग तुम्हाला. ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय बघा तुम्हाला? 7/5 -2/5 -4/5. ओके, या ठिकाणी लिहायचा सेंटरला 0. काय लिहायचा? आता बघायचं सर डिनॉमिनेटर. काय बघायचं? डिनॉमिनेटर मध्ये काय लिहिलंय? 5. म्हणजे किती इक्वल पार्ट्स करायचे? 5 चे इक्वल पार्ट्स करायचे. मग करा इक्वल पार्ट. 1 2 3 4 आणि 5. जी मोठी लाईन आहे, 5 नंबरची लाईन मोठी आहे, ती मोठी काढायची. ओके, परत 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. ओके, इथे 0 होता, इथे काय लिहिणार? इथे काय लिहिणार? 1. इथे काय लिहिणार? 2. इथे काय लिहिणार? 3. सिमिलरली तिकडे केलं तसं इकडे पण करा. 1 2 3 4 आणि 5. सॉरी, 1 2 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. ओके, इथे लिहा -1 -2 आणि -3. ओके, ठीक आहे. हे थोडंफार इकडे तिकडे तुमचं चालणार आहे, त्याच्यामध्ये काही एवढं घाबरायचं कारण नाहीये की सर माझं इक्वल नाही आलं वगैरे वगैरे.
पण एकदम असं चिकटून चिकटून काढू नका 0 1 2 3 4 5 असं. हा, असं काढायची गरज नाहीये. चला आता डिनॉमिनेटर झालं 5 5 5 संपलं. आता कोणाकडे बघणार, न्यूमरेटर कडे. कितवी लाईन शोधायची आपल्याला, 7th नंबर. 0 पासून पॉझिटिव्ह नंबर आहे, राईट साईडला जाऊ का लेफ्ट साईडला जाऊ, राईट साईडला 7 नंबरची लाईन शोधायची. ओके, राईट साईडला कोणती लाईन शोधायची रे, 7 नंबरची. सो 1 2 3 4 5 6 आणि 7. बघा पहिला नंबर सापडला तुम्हाला, इथे लिहा ए, इथे लिहा 7/5. लिहिलं 7/5. ओके, पुढचा नंबर काय बघा, -2. मग 0च्या राईट साईडला जाऊ का 0च्या लेफ्ट साईडला जाऊ, लेफ्ट साईडला. मग चेक करा, हा 0, हा 1 आणि हा 2. ओके, याला म्हणा बी पॉइंट. इथे एरो दाखवा, इथे लिहा -2/5. ओके, इथे काय रे बघा, -4/5. ओके, -4 आहे. मग याचा अर्थ राईट साईडला जाऊ का लेफ्ट साईडला जाऊ, किती पॉइंट, 4 पॉइंट्स. 1 2 3 आणि हा 4. इथे डॉट करा, इथे लिहा सी, इथे दाखवा एरो आणि इथे तुमचा नंबर लिहायचा आहे, तो काय आहे, -4/5. काय आहे, -4/5. समजलं का एव्हरीवन, याच्यात काही शंका आहे मग. हा, आता एक मी नंबर तुम्हाला लिहून दाखवतो, -7/5. -7/5 या नंबरवरनं काय लक्षात येतं, या नंबरवरून काय लक्षात येतं सर, याचे किती इक्वल पार्ट्स केलेत, किती इक्वल पार्ट्स केलेत, 5 इक्वल पार्ट्स केले. हा मायनस साइन काय दाखवतो सर, 0च्या लेफ्ट हँड साईडला जायचंय. कुठे जायचंय, 0च्या लेफ्ट हँड साईडला जायचंय. आणि किती जायचंय, तर 7 डिजिट्स तुम्हाला शिफ्ट व्हायचं. 7 डिजिट्स म्हणा किंवा 7 प्लेसेस म्हणा. ओके, समजलं तुम्हाला, प्रत्येकाला काहीतरी मिनिंग आहे. आणि हेच जर सर 7/5 असतं तर, 7/5 असतं तर 5 काय दाखवतं, इक्वल पार्ट्स किती करायचे, 5. इथे काहीच नाहीये साइन, याचा अर्थ इथे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह काय सांगतं की 0च्या कोणत्या साईडला जायचंय, राईट हँडला जायचंय. कोणाच्या, 0च्या राईट हँडला शिफ्ट व्हायचंय. आणि हा 7 नंबर काय दाखवतो की 7 प्लेसेस शिफ्ट व्हायचं. समजलं, समजलं सगळ्यांना एव्हरीवन. जाऊया पुढे, चला मग पुढे जाऊया. आता इथे दिले बघा -5/8 आणि दुसरा नंबर आहे 11/8. ओके, चला मी सेंटर घेतो 0चा. आता मी पटापट ड्रॉ करतो. 0 1 2 3. आता बघा इथे काय दिले तुम्हाला, डिनॉमिनेटर 8 दिलाय. म्हणजे किती इक्वल पार्ट्स करायचे रे, 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. इथे लिहा 0, इथे लिहा 1, इथे लिहिणार 2. सिमिलरली इकडे पण दाखवा, 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. इथे लिहा -1, इथे लिहा -2. इकडे एरो दाखवायचे दोन्ही साईडला. ओके, दोन्ही साईडला काय दाखवायचे, एरो. चला पहिला नंबर काय रे, -5. सो लेफ्ट हँड साईडला 5 डिजिट सारखा हा 0 आहे तुमचा. 1 2 3 4 आणि 5. ओके, याला म्हणा पॉइंट ए, इथे दाखवा एरो आणि इथे लिहिणार आपण काय, -5/8. पुढचा काय रे, 11/8. 11 डिजिट कुठे शिफ्ट होणार, राईट हँड साईड. ओके, सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. याला म्हणा बी पॉइंट. इथे एरो दाखवा, इथे लिहा 11/8. सॉरी 11/8. काय अवघड होतं हे, येईल सॉल्व्ह करता मग तुम्हाला. ओके, चला आता हा 10 वाला मी तुम्हाला देतो होमवर्कला. ओके, किती इक्वल पार्ट्स करणार तुम्ही, 10 इक्वल पार्ट्स करणार. किती इक्वल पार्ट्स करणार, 10 इक्वल पार्ट्स करणार. ओके, समजलं मग, याच्यामध्ये काही शंका आहे तुम्हाला, येईल सॉल्व्ह करता होमवर्कला. ओके, चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. काय म्हटलंय, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. आपल्याला ही नंबर लाईन दिलेली आहे, आता ऑलरेडी ड्रॉ करून दिलेली आहे नंबर लाईन. आता याच्यावरनं मला फक्त एक गोष्ट सांगा, ही नंबर लाईन जरा ऑब्झर्व करा.
केली ऑब्झर्व. मला सांगा की या नंबर लाईन मध्ये डिनॉमिनेटर काय असेल? डिनॉमिनेटर काय असेल? का? आन्सर आलंय 4. का 4 असेल डिनॉमिनेटर? का? हा, कारण किती इक्वल पार्ट्स केलेत बघा. बघा, झिरो पासून काउंटिंग करायला सुरुवात करा. बघा, हा 1 पार्ट, हा 2 पार्ट, हा 3 पार्ट आणि हा 4 पार्ट. किती इक्वल पार्ट्स केलेत? किती इक्वल पार्ट्स केलेत बघा. 1, हा 2, हा 3 आणि हा 4. पुढे पण तसंच आहे का बघा. 1 2 3 4, 1 2 3 4 आहेत का? 4 इक्वल पार्ट्स केलेत का? येस ऑर नो? येस. म्हणजे या ठिकाणी डिनॉमिनेटर किती असेल रे? तर डिनॉमिनेटर 100% काय असायला पाहिजे? सगळ्या ठिकाणी 4च असायला पाहिजे. चला, ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, चला पुढे जाऊया. विच, प्रश्न बघूया. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी? पॉइंट बी कोणता नंबर इंडिकेट करतोय? बघा, हा पॉइंट बी. हा काय? आता तुमच्या म्हणण्यानुसार किती इक्वल पार्ट्स केलेत बघा. 0 कडे चेक करा. 0 पासून 1 कडे या, 0 पासून 1 कडे या किंवा 0 पासून -1 कडे या. किती इक्वल पार्ट्स आहेत बघा. हा 1, हा 2, हा 3 आणि 4. किती इक्वल पार्ट्स आहेत रे? 4. म्हणून डिनॉमिनेटरला मी काय घेणार आहे? 4. आपल्याला कोणता पॉइंट शोधायचा आहे? बी. मग 0 पासून काउंट करा. 0 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10. ओके, आता प्लस लिहिणार का मायनस लिहिणार? मायनस, कारण का लेफ्ट हँड साइडला आहे म्हणून. सो आपण आन्सर लिहूया काय? पॉइंट बी रिप्रेझेंट्स किंवा इंडिकेट्स -10/4. काय इंडिकेट करतो? तुम्ही जर आणखी हुशार व्हायचंय, तुम्हाला काय व्हायचंय? आणखी हुशार व्हायचंय, तर तुम्ही आणखी एक नंबर लिहू शकतात या ठिकाणी. कसं बघा, 4 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 2 च्या. 10 पण कोणाच्या टेबलमध्ये येतो? 2 च्या. मग म्हणा 2 चा टेबल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10. मग काय मिळालं तुम्हाला? मायनस. बघा, हा मायनस, हा 5 डिवायडेड बाय 2. याच नंबरला आपण काय लिहू शकतो? -5/2. काय लिहू शकतो? म्हणजे तुम्ही त्याला -10/4 म्हणा, नाही तर -5/2 म्हणा. दोन्ही नंबर्स इक्वल आहे. दोन्ही नंबर्स काय आहेत? सध्या -10/4च म्हणा. समजलं सगळ्यांना? पुढे जाऊया. विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 कंप्लीट 3/4? आता हे माहिती आहे तुम्हाला, 1 कंप्लीट आहे आणि पुढे काय रे? 3/4. सो 1 कंप्लीट कुठे आहे? बघा, हा 1 कंप्लीट इथे. याचं काम झालं. आता काय राहिलं? 3/4. म्हणजे 1 च्या पुढे किती काउंट करायचंय तुम्हाला? 3. 1 च्या पुढे किती काउंट करायचे? 3. सो 1 च्या पुढे 3 काउंट करा. 1 2 आणि 3. म्हणजे हा नंबर काय शो करतो? 1 कंप्लीट 3/4. आणि तो कोणता पॉइंट आहे रे? तो सी पॉइंट. ओके, सो इथे आन्सर लिहूया आपण. द नंबर, बघा इथूनच बघून लिहितोय मी. द नंबर 1 कंप्लीट 3/4 इंडिकेट्स कोणता पॉइंट इंडिकेट करतोय? तो पॉइंट सी. ओके, येस ऑर नो? समजतंय का तुम्हाला? चला, लास्ट क्वेश्चन ऑफ द प्रॅक्टिस सेट. काय म्हटलंय? स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. काय म्हटलंय? स्टेटमेंट काय? चेक करा स्टेटमेंट. द पॉइंट डी, डी जो पॉइंट आहे, कुठे डी पॉइंट? वेर इज डी पॉइंट? बघा, हा डी पॉइंट. हा डी पॉइंट जो आहे काय डिनोट करतोय रे? नंबर 5/2 डिनोट करतोय. काय डिनोट करतोय? पहिलं काम करूया आपण. हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे आपल्याला चेक करायला लावलंय.
पहिले तर आपण डी पॉइंट शोधून घेऊया. पहिले काय करूया आपण डी पॉइंट शोधून घेऊ की डी पॉइंटचा नंबर काय आहे. चला डी पॉइंट शोधायचं. आता मला सांगा सगळ्यांनी की डिनॉमिनेटर इथे सगळीकडे किती आहे रे 4 आहे. कंपल्सरी 4 आहे माहिती आहे सगळ्यांना. कंपल्सरी 4 आहे. कारण का सर इक्वल पार्ट्स किती केलेत बघा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 सगळ्या ठिकाणी 4 4 इक्वल पार्ट्स घेतले सर. म्हणून मी डिनॉमिनेटर काय घेणार 4 घेणार. घेतला 4. आता या 0 पासून काउंटिंग करायला सुरुवात करा डी पर्यंत. आता राईट हँड साइडला जातोय म्हणून पॉझिटिव्ह नंबर असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10. डी पॉइंट कोणता नंबर शो करतोय रे. डी पॉइंट कोणता नंबर शो करतोय सर 10/4 शो करतोय. काय शो करतोय पण इथे काय म्हणतायत की द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2. डी काय म्हणताय इथे म्हणताय काय 5/2 आहे डी. मग हे ट्रू आहे की फॉल्स आहे. हा ट्रू आहे. फॉल्स कोणाचं म्हणणं आहे हात वर करा. अरे हे स्टेटमेंट काय आहे ट्रू आहे. व्हेरी गुड. सगळ्यांनी करेक्ट आन्सर सांगितलं. ट्रू आहे. का ट्रू आहे कारण बघा याला डिवाइड करा 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. जर भाग दिल्यावर तुम्हाला काय मिळालं रे 5/2 मिळालं. तर हे स्टेटमेंट कसं आहे ट्रू. आणि आन्सर काय लिहिणार काय पॉइंट डी डिनोट्स द नंबर denotes 10/4 means 5/2. 10/4 means 5/2. जर याला भाग दिला तर ते काय मिळणार आहे तुम्हाला 5/2 मिळणार आहे. समजलं का. हा प्रॅक्टिस सेट कळला सगळ्यांना. ओके. तो या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट 1.1 संपतो. ओके. तो पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 आणि त्याचं सगळं बेसिक्स. ओके. जर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. समजलं नसेल तर खाली कमेंट्स करा. कमेंटमध्ये लिहा. तुम्ही मला डायरेक्टली विचारा. कमेंट करायची गरज नाही. ओके. चला थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.